लोह आणि कॅल्शियमने भरपूर असलेले हे लिंबाचं चटपटीत लोणचं फक्त खूप छान चटपटीत लागतं, चव छान लागते म्हणून करायचं नाही, तर ते शरीराला खूप सारे फायदे देऊन जाणार आहे. अगदी हृदयाच्या आरोग्यासाठी चांगलं आहे, चयापचय क्रिया सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, त्याचबरोबर खूप सारे खनिजांचा अगदी भरपूर स्रोत असलेले हे लिंबाचं लोणचं आहारामध्ये नक्कीच समाविष्ट करा. खूप छान असं तयार होतं, जास्त वेळ लागत नाही, घरच्या उपलब्ध साहित्यात तयार होतं. आणि अशाच आरोग्यदायी भरपूर हेल्दी रेसिपी शिकण्यासाठी कविताज किचनला सबस्क्राईब करा. हाय हॅलो नमस्कार, मी कविता तुमच्या आवडत्या कविताज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. अमेझिंग चवीचं आज आपण चटपटीत लिंबाचं गोड लोणचं तयार करत आहोत. त्यासाठी या ठिकाणी 4 लिंबू घेतलेले आहे. लिंबू छान पिकलेली असावी, पातळ सालीची लिंबू घ्या. लिंबू छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे, त्यानंतर स्वच्छ नॅपकिनने कोरडी देखील केलेली असावी. आता या ठिकाणी ही लिंबू छान अशी कट करून घ्यायची. तुम्हाला फक्त हे लिंबूचं लोणचं करण्याचं सांगणार नाही, तर लिंबूचं लोणचं वर्षभर छान असं टिकावं यासाठीच्या देखील सर्व टिप्स तुम्हाला या रेसिपीमध्ये मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप करू नका. पहिली महत्त्वाची टिप्स म्हणजे तुम्हाला या ठिकाणी हे लोणचं करण्यासाठी वापरावयाची सर्व भांडी स्वच्छ आणि कोरडी असावी. त्यानंतर अशा पद्धतीने छान आपण या लिंबूच्या फोडी छोट्या छोट्या आकारामध्ये कट करून घेणार आहोत. छोट्या छोट्या आकारामध्ये कट करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यामधील ज्या बिया असतात त्या पूर्णपणे आपल्याला काढणं सोपं जातं. लिंबूची जर बी या लोणच्यामध्ये गेली तर लोणच्याला त्या बियाचा कडवटपणा उतरतो, त्यामुळे त्यातील बिया सर्व व्यवस्थित अशा काढता याव्या यासाठी अगदी छोट्या छोट्या आकाराच्या छान अशा फोडी करून घेतल्या म्हणजेच आपल्याला त्यामधील सर्व बिया काढणं खूप सोपं जातं, त्यामध्ये बी राहत नाही. अशा पद्धतीने सर्व लिंबू छान असे कट करून त्यामधील सर्व बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहे. हे पहा, अशाच पद्धतीने राहिलेली सर्व लिंबू मी कट करून घेणार आहे आणि त्यामधील सर्व बिया देखील आपण काढून घेणार आहोत. आता या ठिकाणी आपण हे जे लिंबूचं लोणचं करत आहोत ते साधारणतः 1 वाटी भरून होईल या प्रमाणामध्ये करत आहोत. अगदी मागच्या आठवड्यामध्ये आपण लिंबू मिरचीचं तिखट लोणचं देखील कसं करायचं ते पाहिलेलं आहे. ती जर रेसिपी पाहिली नसेल तर तुम्हाला या ठिकाणी वरील आय बटनवर क्लिक करून तुम्हाला ती पाहता येईल किंवा या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला देखील मिळणार आहे. सर्व लिंबू छान अशी कट करून झाल्यानंतर त्यामध्ये आपण टाकलेली आहे 1 चमचा हळद, साधारणतः अगदी लहान आकाराचा 1.5 चमचा एवढं मीठ. त्यानंतर छान असं आपण हे मिक्स करायचं. हे पहा, अशा पद्धतीने जेवढं जास्त छान असं मिक्स करून घेता येईल तेवढं जास्त मिक्स करायचं. त्यानंतर झाकण लावून 3 दिवसासाठी हे लिंबू अशाच पद्धतीचं झाकून ठेवायचं. अधूनमधून एखाद्या वेळी तुम्ही हलवलं तरीही चालेल, परंतु 3 दिवसांसाठी तुम्हाला ठेवायचं आहे. 3 दिवस झालेले आहे. लिंबू छान असं आपलं या ठिकाणी मुरलेलं आहे. लिंबूची जी साल आहे ती पूर्णपणे छान सॉफ्ट झालेली आहे. अशा पद्धतीने जेव्हा लिंबू तुम्ही मुरवून घेता ना, त्यावेळेस तुम्हाला ते लोणचं अगदी 3 ते 4 दिवसामध्ये लगेचच ते खाण्यासाठी घेता येतं. आता हे जे आपण लोणचं करण्यासाठी एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येईल. आता या ठिकाणी अर्धी वाटी साखर छानशी मिक्सरला मी दळून घेतलेली आहे आणि ती साखर आपल्याला यामध्ये टाकायची. आता साखरेऐवजी तुम्हाला जर गूळ टाकायचा असेल तरी देखील तुम्ही टाकू शकता. त्यानंतर आपण टाकणार आहोत अगदी मोठ्या आकाराचा 1 चमचा भरून एवढी बेडगी मिरची पावडर, त्यामुळे रंग खूप छान असा लोणच्याला येतो. त्यानंतर एक मसाला करूया. त्यासाठी या ठिकाणी मेथीदाणे पाव चमचा घेतलेला आहे, अर्धा चमचा जिरं, 2 चमचे या ठिकाणी मोहरी डाळ आणि 1 हिंगाचा क्यूब घेतलेला आहे. गॅस बंद करायचा, कढई फक्त गरम करून घ्यायची, हलकंसं सर्व शेकून घ्यायचं. त्यानंतर मिक्सरला छान असं हे दळून घ्यायचं. तुम्हाला जर मोहरी डाळ सगट वापरायची असेल तरी देखील वापरू शकता, परंतु थोडीशी भाजून घ्या. आता हा जो मसाला सर्व आपण या ठिकाणी दळून घेतलेला आहे तो सर्व मसाला या ठिकाणी यामध्ये टाकणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला जी भांडी वापरायची आहे ती देखील तुम्हाला स्वच्छ आणि कोरडीच वापरायची आहे. त्याचबरोबर तेलाचा 1 थेंबही वापर न करता आपण हे लोणचं करत आहोत, त्यामुळे अगदी आरोग्यासाठी फायदेशीर असणारं हे लोणचं तुम्ही जेव्हा आजारी असता, तुमच्या तोंडाला चव नसते, अशा वेळेस हे लोणचं अगदी खूप सारं फायदे देऊन जातं. त्याचबरोबर शरीरामधील खूप सारे म्हणजे हिमोग्लोबिनची कमतरता असेल तरी देखील या लोणच्यामुळे तुमची हिमोग्लोबिनची कमतरता दूर होणार आहे. हृदयाच्या आरोग्यासाठी छान असते. लिंबूमध्ये असलेल्या प्रीबायोटिक्स आणि एन्झाईम्समुळे अगदी पचनक्रिया सुधारते, शरीरातील
जे विषारी पदार्थ असतात ते देखील बाहेर टाकण्यासाठी हे लोणचं अगदी फायदेशीर आहे. सर्व जिन्नस आपण छान अशा मिक्स करून घेतलेला आहे. सुरुवातीला थोडंसं घट्ट वाटत असेल, परंतु जशी जशी साखर विरघळली जाईल तसं तसं हे लोणचं छान असं पातळ होतं. अगदी छान व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. लोणच्याला रंग पाहू शकता, खूप छान असा आलेला आहे. हे लोणचं पाहता क्षणी खावंसं वाटतं, इतकं छान चटपटीत होतं. चवीला देखील तेवढंच छान असं लागतं. त्यामुळे अशा पद्धतीचं घरगुती लोणचं तुम्ही एकदा नक्कीच बनवून पहा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि खूप साऱ्या वर्षभर आपण हेल्दीच रेसिपीज दररोज दुपारी 12 वाजता एकही दिवस सुट्टी न घेता चॅनलवर वर्षभर रेसिपीज पाहत असतो. त्यामुळे अगदी वर्षातील 365 दिवस दररोज दुपारी 12 वाजता सर्व रेसिपीज पाहण्यासाठी कविताज किचनला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे तुम्हाला दररोज दुपारी 12 वाजता येणाऱ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन येईल. सबस्क्राईब बटन हे या व्हिडिओच्या खाली चॅनलच्या नावासमोर दिलेलं आहे. त्यासमोरचे घंटीचं बटन आहे, त्यावर देखील क्लिक करून ऑलवर क्लिक करा. छान असं लोणचं तयार झालेलं आहे. आपण हे स्वच्छ कोरड्या काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करा, जेणेकरून लोणचं वर्षभर खराब होत नाही, छान व्यवस्थित असं राहतं. त्याचबरोबर आपण जो गिव्हअवे चालू केलेला होता 1 डिसेंबर ते 31 डिसेंबरच्या, त्या लकी विनरची नावे आपण 31 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता घोषित करणार आहोत. छान त्यांच्यासाठी एक गिफ्ट हॅम्पर देखील आपण ठेवलेलं आहे. त्यामुळे गिव्हअवेमध्ये कोणते लकी विनर आहे हे जाणून घेण्यासाठी 31 डिसेंबर रोजी 12 वाजता दुपारी भेट द्यायला, चॅनलला भेट द्यायला विसरू नका. आणि तुम्हाला जर कविताज किचनचा कांदा लसूण मसाला घ्यायचा असेल तर 70 20 16 21 00 या नंबर, या ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही कांदा लसूण मसाला कविताज किचनचा घरबसल्या ऑर्डर करू शकता. अगदी छान परफेक्ट असा केमिकल फ्री शेतकऱ्यांकडील मसाले वापरून आणि पारंपरिक पद्धतीने डंकावर कुटून हा मसाला आपण तयार केलेला आहे. त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका. लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि न्यू इयर स्पेशल जानेवारी महिन्यामध्ये देखील आपण अशाच पद्धतीचा गिव्हअवेचा एखादा नवीन उपक्रम देखील राबवणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून वेळोवेळी तुम्हाला अशाच वेगवेगळ्या आपले जे उपक्रम असतात त्यांचे नोटिफिकेशन येत जातील. अगदी छान असं आपलं हे लिंबूचं गोड लोणचं या ठिकाणी बनवून तयार झालं आहे. छान कोरड्या काचेच्या बरणीमध्ये आपण स्टोअर केलं आहे. अगदी पाण्याचा अंश जाऊन देऊ नका. जेव्हा तुम्हाला लोणचं घ्यायचं आहे त्यावेळेस कोरड्या चमच्याचाच वापर करून तुम्ही हे लोणचं घ्या. अगदी छान वर्षभर बुरशी न येता छान असं टिकतं. त्यामुळे अशा पद्धतीच्या छान हेल्दी रेसिपीज कविताज किचनवर नक्कीच पाहत राहा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.